नमस्कार मित्रांनो, मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना येणाऱ्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. माता राणी आपल्या जीवनात आरोग्य आणि आर्थिक लाभाचा आशीर्वाद देवो. मित्रांनो, आपल्या जीवनात जसं नवं पर्व सुरू होतं, तसंच आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासामध्ये देखील नवा विचार, नवी सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण पाहणार आहोत दीर्घ मुदतीचं गुंतवणूक कसं करायचं, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि योग्य गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक्स कसे निवडायचे. चला तर मग सुरू करूया. भाग प्रथम, गुंतवणूक का महत्त्वाची आहे. गुंतवणूक म्हणजे फक्त पैसे एखाद्या शेअरमध्ये टाकणं नाही, तर ते म्हणजे आपल्या भविष्यासाठीची मजबूत तरतूद आहे. आज तुम्ही जितक्या शिस्तीने पैसे गुंतवाल, तितकंच तुमचं भविष्य सुरक्षित राहील. याचे फायदे असे, आपत्कालीन वेळी आधार मिळतो. दीर्घ मुदतीचे लक्ष्य पूर्ण करता येतात. उदाहरणार्थ घर, गाडी, शिक्षण, लग्न, रिटायरमेंट, आर्थिक स्वातंत्र्य मिळते. गुंतवणुकीमध्ये आपल्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा म्हणजे चक्रवाढ पद्धतीचा लाभ मिळतो. कंपाऊंडिंग म्हणजे तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात. सुरुवातीला वाढ लहान दिसते, पण वेळ जसा पुढे जातो तसा नफ्यावर नफा वाढतो. यालाच आपण पैशावर पैसा कमावणं असं म्हणू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर वॉरेन बफेट यांचं नाव सर्वांनीच ऐकलेलं आहे. वॉरेन बफेट यांनी वयाच्या 11व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीला परतावा कमी होता, पण त्यांनी कन्सिस्टन्सी प्लस पेशन्स ठेवला आणि गुंतवणूक सुरू ठेवली. आणि त्याचमुळे कंपाऊंडिंगमुळेच त्यांनी जगातील सर्वात मोठी संपत्ती तयार केली आणि आज ते गुंतवणूकदारासाठी जगभर प्रेरणास्थान आहेत. आपणही असेच संयम ठेवून काम केले तर चांगला रिटर्न तयार करू शकतो. आता आपण भाग 2 मध्ये पाहू की गुंतवणूक करताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत. कंपनीचा व्यवसाय आपणास माहीत आहे का? स्टॉक सिलेक्शनसाठी सर्वात महत्त्वाचा जो पहिला पॉईंट आहे, हा कंपनीचा व्यवसाय आपणास माहीत आहे काय? ज्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्या कंपनीबद्दल सुद्धा आपणास माहीत आहे का? त्यांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरण द्यायचं झालं, FMGCचं उदाहरण आपण देऊ शकतो. त्यामध्ये HUL आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC आहे, डाबर आहे, नेस्ले आहे, इत्यादी इत्यादी. अनेक लोक विचार करतात की जास्त स्टॉक घेतले तर जास्त फायदा होईल, पण तसं काही नाही. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते. एक चांगला क्वालिटी स्टॉक 10 रँडम स्टॉक्सपेक्षा कधीतरी चांगला असतो. मित्रांनो, कंपनीचा व्यवसाय पाहिल्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे. कंपनीचं मॅनेजमेंट ऑनेस्ट आहे का, प्रामाणिक आहे का, त्यांची व्हिजन म्हणजेच दूरदृष्टी ही कशी आहे, ग्रोथ ओरिएंटेड आहे काय. उदाहरणार्थ TCS, इन्फोसिस इत्यादी. पॉईंट 3 आहे यामध्ये, स्लो अँड स्टेडी ग्रोथ ओव्हर क्विक रिटर्न्स. आजकाल लोक गुंतवणूकमध्ये खूप अधीर झाले आहेत. आज पैसे गुंतवली आणि उद्या दुप्पट होण्याची अपेक्षा करतात, पण हे चुकीचे विचार आहेत. गुंतवणूक म्हणजे दीर्घ मुदतीचा खेळ. यामध्ये पेशन्स आणि दूरदृष्टी महत्त्वाची असते. शॉर्ट टर्म प्रॉफिटपेक्षा कन्सिस्टंट ग्रोथ महत्त्वाची असते आणि कंपाऊंडिंगमुळेच वेल्थ हळूहळू पण स्थिरपणे वाढत राहते. पॉईंट 4 आहे, कर्जमुक्ती कंपनी आहे का किंवा कॅशरिच कंपनी आहे का. जर कंपनीचा पाया मजबूत असेल तर ती वेळोवेळी वाढतच जाते आणि त्यासोबतच आपली गुंतवणूक ही तशीच वाढते. पण त्या कंपनीवर कर्ज आहे का, त्या कंपनीला व्याज द्यायचे आहे का, हे पाहणेसुद्धा आवश्यक असते. तसेच कंपनीकडे रिझर्व्ह आहे का, म्हणजे कॅश रिच कंपनी आहे का, हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ आपण TCS, इन्फोसिस, विप्रो यांचा देऊ शकतो. 1980 मध्ये जर विप्रो कंपनी कोणी शेअर घेतला असेल आणि किंवा त्यामध्ये ₹10,000 जर गुंतवले असतील, तर आज 2025 मध्ये त्या 10,000चे रूपांतर करोड रुपयामध्ये झालेले आहे. याचे कारण बोनस, स्प्लिट आणि डिव्हिडंड यामुळे कंटिन्युअस लाँग टर्ममध्ये त्यांचा फायदा आपल्या गुंतवणूकदाराला मिळतो. 5वा पॉईंट आहे कन्सिस्टंट ग्रोथ प्रॉफिट. कंपनी मागील 5 ते 10 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर कंपनी सतत प्रॉफिट ग्रोथ देणारी आहे का? कंपनीचा सेल्स वाढतो आहे का? हे तपासणेसुद्धा गरजेचं आहे. उदाहरण द्यायचे झाले तर HDFC बँक, ASEAN पेंट्स इत्यादी. आता आपण वळूया आपल्या या विषयाच्या
भाग 3 कडे. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. व्हाय मेनी इन्व्हेस्टर्स स्टिल इन लॉसेस. मग प्रश्न असा पडतो, की जर हे इतकं सोपं असेल, तर शेअर मार्केटमध्ये सगळेच जिंकले असते किंवा सगळेच करोडपती झाले असते. पण तसे का झाले नाही? याचं उत्तर आहे डिसिप्लिन नसते, पेशन्स नसते आणि तिसरा महत्त्वाचा कन्व्हिक्शन नसते. कन्व्हिक्शनसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. हे 3 पॉइंट जर आपण लक्षात ठेवले, तर याचं रूपांतर यशाकडे जायला नक्कीच होते. आपण ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे, त्या कंपनीबद्दल रिसर्च केलं काय? प्रॉपर एंट्री केली आहे काय? किंवा लाँग टर्म होल्डिंग ठेवण्याची प्रामाणिक इच्छा आहे काय? आणि हे सर्व करत असताना स्टॉक्स चढ-उतार झाला, तर अशाला न घाबरता डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्धपणे तो सांभाळून ठेवण्याची आपली कॅपॅसिटी आहे काय? तसं माइंडसेट असणं आवश्यक आहे आणि त्या माइंडसेटसोबतच रिस्क मॅनेजमेंटसुद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे. ह्या बाबी जर अंमलात आणल्या आणि योग्य आर्थिक सल्लागाराच्या मदतीने जर हे केले, तर यश आपणास निश्चितच मिळेल. मित्रांनो, फिअर, ग्रीड आणि इमोशनच्या बेसिसवर निर्णय न घेता लॉजिक, नॉलेज, स्किल या मदतीने निर्णय घेतल्यास आणि योग्य एंट्री आणि एक्झिट घेतल्यास आपण स्मार्ट गुंतवणूकदार बनला, तर मला निश्चित खात्री आहे, की आपणास या शेअर मार्केटमधून सुद्धा चांगला परतावा मिळू शकतो. कारण एक योग्य एंट्री खूप महत्त्वाची आहे आणि योग्य एक्झिट पण तितकाच महत्त्वाचा असतो. कधी-कधी परिस्थिती बदलते आणि त्या बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला एक्झिटसुद्धा घ्यावाच लागतो. उदाहरणार्थ, अलीकडेच भारत सरकारने बेटिंग आणि गॅम्बलिंग ॲप बंद केले आहेत. त्यामुळे त्या क्षेत्राला सर्व्हिस देणाऱ्या टेक कंपनीजच्या शेअर्सचा भाव एकदम खाली आला आहे. म्हणजेच न्यूज आणि पॉलिसीज याचा देखील आपल्या इन्व्हेस्टमेंटवर मोठा परिणाम करू शकतात. त्यासोबतच गव्हर्नमेंटचे डिसिजन, इंटरनॅशनल ग्लोबल सिच्युएशन याचं बाबतसुद्धा सतर्क राहणे आवश्यक असते. म्हणूनच हाय रिस्क स्टॉकपेक्षा स्टेबल ग्रोथ कंपनीजमध्ये गुंतवणूक करणं चांगलं असतं, असं मला वाटतं. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगू इच्छितो, की स्टे अपडेटेड, स्टे वाईज, स्टे लाँग टर्म इन्व्हेस्टर विथ पॉझिटिव्ह माइंडसेट अँड बी हॅपी. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, पण अजून डीमॅट अकाउंट नसेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ट्रस्टेड लिंकवरून तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट क्रिएट करू शकता. आपल्याला परत एकदा येणाऱ्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण इथेच थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये स्टॉक्स इन्व्हेस्टमेंटसाठी कसे निवडायचे, त्याचे फंडामेंटल्स ॲनालिसिस कसं करायचं, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.